डोकं अक्षरशः हँग झालंय. म्हणजे मी काय, माझ्याकडे शब्द नाही उरलेले की निसर्गाचा कर किती भयानक लेवलचा असू शकतो की आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. निसर्गाचा काय भयानक परिणाम. एक मिनिट शेतकऱ्यांना काय आपल्या लोकांना निसर्ग जेवढा चांगला आहे तेवढंच बघा मित्रांनो, हे किती मोठं नुकसान झालेलं आहे. आणि हे नॉर्मल खर्च किती असतं म्हणजे या फक्त वरच्या फ्लोरिंग मध्ये आपलं एक सर्वसामान्य कुटुंबाचं घर उभं राहू शकतं. म्हणजे वर असलेला बंगला डायरेक्ट ॲज इट इज खाली आला. बघ ना तुझी प्लेन तुटली, फाउंडेशन तुटलं, कॉलम तुटलं. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तर ती काय म्हणजे सर्वसामान्य नुसती नॉर्मल माती असं काही नाही. या मातीच्या खाली सुद्धा एक बंगला आहे मित्रांनो, एक पूर्ण बंगला. तर आता बघा तुम्ही मित्रांनो, आम्ही कुठं उभे आणि कोणत्या स्थितीत उभे. आता हा एक कॉलेज झालेला बंगला आहे. मित्रांनो, दावोसच्या एकदम टॉप फेजला आम्ही आलेलो आहे, ग्रामपंचायत ओलांडून. आता तुम्ही बघू शकता की किती सुंदर बंगले जे इंडिव्हिज्युअल आहेत तिथं सगळे दिसत आहेत आपल्याला. अतिशय सुंदर पद्धतीचं डेकोरेशन आहे. आणि आपण आता चाललोय पुढं बघत. तर या चला आपण बघूया अजून पण वरचा टॉप साईडचा फ्लोअर आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. आणि ही जी दिशा आहे आपण आता जी चाललोय ती ह्यानंतर जवळपास रस्ता एंड होताना आम्हाला दिसतोय. बघूया आपण थोडं पुढे जात. निसर्ग तर खूप छान दिसतोय, पाऊस पण झालेला आहे. ऍक्च्युली आता तुम्ही सांगितलं निसर्ग छान दिसतोय, बंगले छान दिसते, आता वरती पण हिल साईड बंगलो दिसतात. पण निसर्गाचा हानी केल्यामुळे काय होतं, एक उदाहरण बघा काय झालं इथं काय झालंय. आता बंगले दाखवले, सगळं चांगलं दिसतंय, सगळी ग्राउंड रिलेटी दाखवली, चांगले सर आहे, चांगलं होतवलंय, पर्यावरण हानी केलंय. काय होतं जिवंत उदाहरण बघा. आता एका बंगल्यामुळे आता पूर्ण पर्यावरणाचा दोष नाही याच्यामध्ये किंवा पूर्ण सिटीचा दोष नाही. आता हा एक बंगला तिच्या ठिकाणी आहे, त्या पूर्ण लँडस्लाईड होऊन खाली आलेला आहे. ॲज इट इज स्ट्रक्चर खाली आलेले, पूर्ण स्ट्रक्चर खोलात झालेले आहे, पूर्ण 92 खाली आलेले आहे. तर आपण किती मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या त्या गोष्टींवर हरित लवादाने जी निर्बंध लादले या गोष्टींवर आता हे बघून आता असं वाटतंय की हरित लवादाने जो निर्बंध आणला तो एकदम चिरणी. पण कोणामुळे आला, एका अशा मोठ्या गोष्टींमुळे, खूप मोठ्या गोष्टींवर आला, ज्या चांगल्या ठिकाणी झाल्या म्हणजे कोणा बारबारी दिली. आणि सेम सीन तू जर बघितलं ना वरती पण, वरच्या साईडला पण तुम्ही बघू शकता की ती पण ऑलमोस्ट अशी एजवर असेल. ते जे लँडस्लाईडच्याच एजला आहे. तर भविष्यामध्ये तो सुद्धा एक धोका उद्भवू शकतो की तिकडची पण लँडस्लाईड झाली तर कमीत कमी 10 ते 12 बंगल्यावरती दिसतंय आम्हाला. ते पण खाली येऊ शकतात. कंटिन्यू पाऊस झाला, पाणी झिरपणं आणि लँडस्लाईड. हा बंगला आहे खाली आलेला म्हणजे काय राहिलं हा काय गाडीला. आपण बघत आलो इकडनं खूप छान घरं बंगले आपल्याला दिसले आणि सुंदर अवस्थेत होते. काही ठिकाणी आता आपल्याला बघायला चित्र मिळालं की इथे एक खूप मोठा बंगला आहे. हा म्हणजे डॅमेज झालेला दिसतोय, पडलेला दिसतोय. काय कारण असू शकतोय, कशामुळे खाली आला असावा. आता हे बंगले गेल्यानंतर असं वाटेल की हा कोणी आणून ठेवलाय खाली. कोणी आणलाय माहिती खाली, कोणी? निसर्गाने. हे काय झालं, लँडस्लाईड झाली, चुकीच्या ठिकाणी बंगला बांधला. बरोबर. त्यावेळेस बांधला गेल्यानंतर ते फाउंडेशन त्या जिथपर्यंत डेपपर्यंत जायचं तिथपर्यंत गेलं आणि ते निसर्गाने पूर्ण खाली आलं. म्हणजे वर असलेला बंगला डायरेक्ट ॲज इट इज खाली आलाय. बघ ना तू, प्लेन तुटली, फाउंडेशन तुटलं, कॉलम तुटलं. जो आपला तो प्लिंथ लेवलचा स्लॅब आहे तिथून पूर्ण डेक खाली आलेला आहे. म्हणजे प्लिंथ लेवलचा स्लॅब ते टॉप लेवलचा स्लॅब, रूफ स्लॅब, पूर्ण डेक ॲज इट इज खाली आलेलं आहे. आणि पूर्ण नुकसान झालेलं आहे, खूप मोठं नुकसान झालेलं आहे इथं. आणि आता नुकसान म्हणता येईल, आता तू इमॅजिन करायचं आता अबंडंट म्हणून कोणी नव्हतं. मोठी झाली असते. आणि आता फक्त हा एका सिंगल बंगल्याचा विषय नाही, हा एक बंगला पडलाय म्हणून खाली आला. तिथं आपण समोर बघितलं ना तर तिथला पण तो कॉर्नर ऑलमोस्ट आता म्हणजे निघण्याच्याच कंडिशनला आहे. आणि त्याच्यावरती जवळपास 9 ते 10 बंगले तिथे आत्ताच्या कंडिशनला. आणि तेही बंगले भविष्यामध्ये म्हणजे खाली येण्याची एकदम मोठी रिस्क आहे. हे जे हरित लवादाने जे कोण आता निर्बंध लादायला चालू केलेत, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे हे जे घडताय हे आणखी स्ट्रिक्ट करायला पाहिजे, तर पुढे जाऊन ह्या होणाऱ्या ज्या हानी या टाळल्या जातील. मी आधी पण बोललो होतो, पर्यावरण आणि डेव्हलपमेंटचा समतोल राखला पाहिजे. डेव्हलपमेंट अशी केली पाहिजे की जेणेकरून पर्यावरणाला पण त्रास नाही झाला पाहिजे आणि त्या पर्यावरणामुळे ती डेव्हलपमेंट पण फेल नाही गेली पाहिजे. त्याचं एक जिवंत उदाहरण आहे की तुम्ही चुकीच्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं आणि ते पूर्ण ॲज इट इज कन्स्ट्रक्शन खाली आलं. आता हा एकच बंगला आला, पण वरती आहे बघा 24 बंगले. बरोबर. 24 बंगले लाईन मध्ये, याच्यात कमी कमी 12 बंगले आताच लोकांचे 100 हे कधी खाली येऊ शकतो. आम्ही कोणत्या तरी एका चांगल्या बंगल्याच्या घराच्या गॅलरीत उभे, गॅलरीत उभे देतो. आता बघा तुम्ही मित्रांनो, आम्ही कुठे उभे आणि कस स्थितीत उभे. आता हा एक कॉलेज झालेला बंगला आहे सिटीमध्ये.
लँडस्लाईडला परत झालेला बंगला आहे त्याच्या आम्ही घ्या पूर्ण बंगला खाली पडलेला आहे पूर्ण टेक खाली आलेले आहे आम्ही आलेलो आहोत रिलेटिव्ह चौकामध्ये ते बघू शकता काय परिस्थिती झाली हा एकच बांगला नाही याच्या बाजूला एक बांगला पडलेला आहे त्याचा नाही जाणार ना खाली. हा जो बंगला आहे मोठा होता हा 2 आठवड्याचा बंगला हा बंगला जो आहे 15 हा बंगला तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता निसर्गासोबत छेडछाड केल्याचा परिणाम काय होतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये ही लँडस्लाईड झालेली आहे. हा बंगला तरी एक स्थितीमध्ये पाणी स्थिती पण हा पूर्ण खाली येतो तुम्ही हा जो हा दिसतो हा वरती स्लॅब दिसतो पूर्ण बंगला खाली ब्लँक साईड मध्ये दाबला गेली बरं हा जर बांगला बघितला तर 10 ते 12 फूट खाली आणि गेलेले आहे. अजूनच नाही इकडे पण 2 बंगले गेलेले खाली समोर बघू शकता हे पूर्ण या ठिकाणी एक नाही 4 बंगले लँड क्लिअर झालेले तर आपण तिकडे पण जाऊ भूस्खलनाचा काय भयानक परिणाम एक मिनिट भूस्खलन काय आपल्या लोकांना समजायला भूस्खलन म्हणजे हा तर बरोबर आहे याचा पॉईंट पण व्हॅलिड आहे की भूस्खलन म्हणजे जे लँडस्लाईड झालेलं आहे त्या लँडस्लाईडमुळे आज किती भयानक प्रमाणात नुकसान झालंय ते की आम्ही बोलताना थोडंसं कॅज्युअल जरी बोलत असेल तर पण याची इंटेन्सिटी खूप आहे खूप हे परिणाम खूप गंभीर आहे कारण हा एक बांगला पडलेला नसून अशी तब्बल 4 ते 5 बंगले पडलेले आहेत या लाईनमध्ये आणि अतिशय प्रीमियम लोकेशनला लवासा सिटीमधले हे सगळे नुकसान झालेले आहे तुम्ही बघू शकतात किती अद्ययावत पद्धतीनं बनवलेली घरं होती पण निसर्ग नियमाच्या विरोधात शेवटी काही चालत नाही आपण जे म्हणतो जुनी पिढी म्हणत असते की बाबा नाही निसर्गाच्या विरोधात कोणाचं काही चालत नाही जसं की जल असेल वायू असेल अग्नी असेल याच्याशी खिलवाड चालू शकत नाही तसा हा निसर्गाचा एक मोठा ऱ्हास केलेला होता घरं पाडलेली काही ठिकाणी जसं की झाडं कट केलेली व्यवस्थित कन्स्ट्रक्शन कुठं करायचं याचं प्रॉपर प्लॅनिंग नव्हतं केलेलं आणि हे सगळं माहीत असतं म्हणजे असं पण नाही की बिल्डर किंवा जे कोणी डेव्हलपर आहे त्यांना ह्या गोष्टीची आयडिया नाही जसं एक्सपर्ट आपला दिलचंनी सांगितलं की लँडस्लाईड ही हळूहळू होत असते की 1 वर्षानुवर्षे थोडं त्यातली मतलब लेवल जी असते त्यातली ती थोडी कमी होत जाते आणि एक दिवस हा परिणाम तर बघायला मिळणारच होता पण शॉकिंग फॅक्ट हे की हा खूप लवकर बघायला मिळाला आम्ही जून महिन्यामध्ये जवळपास 2025 मधली ही गोष्ट आहे आणि ही अशा पद्धतीचं झालेला ऱ्हास आहे हा तुम्ही बघू शकता नाही ऍक्च्युली बघ ना काय होतं समुद्र काय करतो की जे काही कचरा टाकला तो पार्सल त्याचा रिटर्न आणून बेसतो पण हे ऍक्च्युली काही लोकांना अनुभवले का स्थावर मागणं त्याच्या बाबतीत होतं का असं तर स्थावर मागणं त्याच्या बाबतीत काय केलं तुम्ही बंगला बांधला होता तुमचा बंगलावरती आहे का तुम्ही कन्स्ट्रक्ट केलं होतं तो बंगला ॲडिटिव्ह पार्सल तुमचा खाली आणून दिलं निसर्गाने घेऊन जा रोडवर आणून ठेवले म्हणजे निसर्गाने सांगितलं की तुमची निसर्ग जेवढा चांगला आहे तेवढंच क्रूर पण तो त्याची क्रूरता तुम्हाला कधी दाखवू शकतो या अशा गोष्टींच्या या संदर्भात तुम्हाला दाखवू शकतो या गोष्टींच्या एक प्रातिनिधिक तुम्ही बघू शकता की काय होऊ शकतं नुकसान होऊ शकतं पूर्ण घरी आणि बिचारे काय आदिवासी लोकांच्या खाली घर आहे खेड्यापाड्यात हे जर स्लाईड लँड सोडवू त्यांच्या घरावाली त्यांचं आयुष्याचं आहे ना तुम्ही तर तुमचं सेकंड होम म्हणून बांधला होता बरोबर हा सेकंड होम म्हणून बांधलेला बंगला होता पण तुमच्या बंगल्यामुळं बिचारा त्या लोकांनी जे आयुष्यभर इथं राहतात त्यांच्या झोपड्यांमध्ये राहतात त्या झोपड्या का संकटात आल्या ना संकटात आले आणि त्यांचं उपजीविकेचं साधन आहे दुसरं काही नाही याच मातीत ते काहीतरी करताय आणि कुठंतरी फुटून होतात जंगलामध्ये जाऊन असेल वगैरे तर ते त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि आता ह्या प्रकारचं जर संकट त्यांच्यावर ओढवलं खाली खूप मोठी दरी लँडस्लाईड होऊन जर त्यांच्या घरावर ही आपत्ती आली तर हे भयंकर आहे म्हणजे आपण या परिणाम इमॅजिन नाही करू शकत आणि मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्ही एक बघू शकता इथं बंगलाच नाही खसले आम्ही ज्याच्यावर उभे आहे बघा डांबरी रस्ता आहे हा जो डांबरी रस्ता आहे हा पण पूर्ण कॉलॅप झालेला म्हणजे तो रोड नाही तुम्ही बघू शकता पाठीमागून आपण आलो आपली कार वगैरे पार्क त्या ठिकाणी केली तर डांबरी रस्ता पण खचलेला आहे आणि हे पूर्ण बंगले जे आहेत 3 हे पूर्ण रस्त्यावर येऊन पडलेले आणि खाली दरी आणि खाली पण एक रोड आहे तर तिकडे त्या दृष्टीने जाताना थांबलेले आणि देवीचंद बंगले ऍक्च्युली 3 नाही पडलेले बंगले ऍक्च्युअल मध्ये 4 पडलेले बंगल्याचा हा मागचा भाग आपल्याला आपण बघितला नव्हता पण तुम्ही बघू शकता बंगल्याची मागची साईड पण किती मोठी फ्रेशच अशी गॅलरी काढलेली होती त्यांनी आणि कन्स्ट्रक्शन पण खूप पाठीमागे म्हणजे जेवढं पुढे आहे तेवढंच पाठीमागे आहे कदाचित आमचा अंदाज पण चुकला असेल की हा 2-2.5 हजार स्क्वेअर फुटाचा बंगला आहे हा कदाचित त्याहीपेक्षा जास्त असणार आहे आणि खूप भयंकर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हा 1 नंबरचा आहे हा 2 नंबरचा आहे हा तर पूर्ण जमीनदोस्त झाला जमिनीत गाडला गेलेला आहे हा तरी आता ग्राउंड तो पण पूर्ण पलीकडे अजून 2 बंगले अजून टोटल 4 बंगले खाली रस्त्यावर पण एक मोठा आलेला दिसतोय हो तो पण आपण बघूया चला मित्रांनो पुढे जाऊन तो पण बघूया आपण जे बघितले इथं 2 बंगले ऑलरेडी जे खाली गेलेले जमिनीमध्ये आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तर ती काय म्हणजे सर्वसामान्य नुसती नॉर्मल माती असं काही नाही
या मातीच्या खाली सुद्धा एक बंगला आहे मित्रांनो. एक पूर्ण बंगला G+1चा एक बंगला आहे, म्हणजे तब्बल 25 ते 30 फुटाचा एक बंगला पूर्ण मातीत गाडला गेलाय. आणि तुम्ही बघू शकता मातीत गाडला गेला याचा अर्थ काय आहे की जवळपास त्याचा 100% डिस्ट्रॉय झालेला हा बंगला नंबर 3 आहे. आणि आता आपण बंगला नंबर 4 कडे जाणार आहोत. बंगला नंबर 4चंही त्याच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे, ते आपण बघूया. या तुम्ही मित्रांनो माझ्यासोबत. इथं बघा तुम्ही किती सुंदर पद्धतीनं ही कोरी वगैरे डिझाईन केलेलं होतं. हा स्लॅब वगैरे किती सुंदर होता, देखणं होता. जसं की स्ट्रक्चरल आहे, याचा इंजिनिअरिंग इन डेप्थ कन्सेप्ट आहे की सुरुवातीला स्लॅब टाकणं असेल, त्याच्यानंतर त्याला अँटी वॉटर प्रूफ करणं असेल, आणि त्याच्यानंतर हे एस्थेटिक डेकोरेटिव्ह मटेरियल वापरून आपल्याला पाहिजे तो लुक देणं असेल. तुम्ही बघू शकता हे बघा, म्हणजे किती भयंकर हे बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, हे किती मोठं नुकसान झालेलं आहे. आणि हे नॉर्मल खर्च किती असेल, म्हणजे या फक्त वरच्या फ्लोरिंगमध्ये आपलं एक सर्वसामान्य कुटुंबाचं घर उभं राहू शकतं. तुम्ही बघू शकता इथं मी आहे तर एक 2 फुटापासून खाली, म्हणजे ऑलमोस्ट एक 20 फुटाचा बंगला खाली गेलेला आहे. हा बंगला नंबर 4 आहे आणि अशीच याची भव्यता आहे. तुम्ही बघा ऍक्च्युली मित्रांनो काय आहे, आता हे जे तुम्ही बघू शकता हे काय आहे, हे टेक्निकली मी तुम्हाला सांगते का कशासाठी असतं. हे एक सिंथेटिक मटेरियल आहे. हे बंगल्याच्या वरती कोट केला होता फ्लोअरवरती, रूफवरती का सो बंगल्याचं ते टेम्परेचर राहण्यासाठी. आता बघा बंगलाच नाही राहिला तुमचं टेम्परेचर काय राहणार आहे. लोकांना झोपड्यांमध्ये राहतात, आणि आदिवासी भाग या भागातले लोक झोपड्यांमध्ये राहतात. तर तुम्ही बंगला असा मानला खर्च केला, तुमच्याकडे आमाप लेवलची संपत्ती तुम्ही कधी घातली, तुम्ही संपत्ती निसर्गानं परत जमिनीत घातली. तर हा या ठिकाणचा परिणाम बघू शकता. आणि जर तुम्ही इकडे आला, तुम्ही इकडे या मित्रांनो, आणि तुम्ही इथं बघा खाली, आता इथं तुम्हाला पूर्ण बंगल्याचं डिस्ट्रॉय झालेलं फर्निचर, डिस्ट्रॉय झालेलं किचन, डिस्ट्रॉय झालेलं ज्या गोष्टी ज्या आत होत्या ते सगळे डिस्ट्रॉय झालेले बघू शकता. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतील, फर्निचर असतील, चेअर्स असतील, जे POP काय काय गोष्टी बघा, ते सागवानचे दरवाजे काय गोष्टी होत्या त्या सगळं डिस्ट्रॉय झालेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ही घरं जे बनलेले हे लवासा सिटीत आहे. आणि लवासा सिटीत घरं बनवलेले असल्यामुळं याचा दर्जाही त्याच लेवलचा होता, मटेरियलची क्वालिटी त्याच लेवलची होती. म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करू शकत की ह्या व्यक्तीने त्यावर खर्च किती केला असेल. आणि हा खर्च डोळ्यासमोर चकणाचूर झालेला आहे. निसर्गासोबत मस्ती करून चालत नाही मित्रांनो. ग्राउंडवर राहा, जमिनीवर राहा, जे आहे ते निसर्गाचंही फार माच करू नका, मोठीपणा बाळगू नका. चला बघूया पुढचा. मित्रांनो यार माझं डोकं अक्षरशः हँग झालंय, म्हणजे मी काय माझ्याकडे शब्द नाही उरलेले. निसर्गाचा कहर किती भयानक लेवलचा असू शकतो हे आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणि म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या जस्ट लेफ्ट साईडला एक बंगला डायरेक्ट जमिनीच्या खाली गेलेला आहे. आता हे ठीक आहे, बोलताना आपल्याला तिची दहाक सांगता येईल नाही येईल किंवा तुमच्यापर्यंत कळलं नाही माहीत नाही, पण तुम्ही या व्हिज्युअल्समधून बघू शकता हा जो बंगला उखडला गेलेला आहे हा याचे ग्राउंडपासून उखडला गेला. याचे सगळे जे काय कॉलम होते, RCC कन्स्ट्रक्शन होतं, 100% डॅमेज झालेलं आहे. ही समजा आपण असं समजूया की सरफेस पातळीपासून त्यांनी 10 फुटाचे बीम घेतले होते किंवा कॉलम घेतले होते, ते पूर्ण उपसून बंगल्याचं पुढचं टोक जर बघितलं तर ते पूर्ण जमिनीच्या आतमध्ये शिरलेलं आहे. म्हणजे जवळपास 20 फूट खाली हे बंगल्याचे टोक गेलेले आहे. एक साईड वरती आलेली ही भिंत डॅमेज होऊन पूर्ण पलीकडे गेलेली आहे. आणि हा बंगला असा नाही की फक्त डेड कंडिशनला होता. ह्या बंगल्यात ज्यावेळी आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळी आमच्या लक्षात आलं त्या बंगल्यामध्ये एकदम टॉप लेवलचं इंटेरियर होतं, हे तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलं. आणि जे काही आतला पार्ट होता तो मी काही सुरक्षेच्या कारणास्तव पोहोचू नाही शकलो तिथं, पण तुम्हाला मी हे एकदम खात्रीने सांगतो की आतमध्ये असणाऱ्या सर्व वस्तू ब्रँडेड होत्या, इम्पोर्टेड वस्तू होत्या. आणि त्याचं जे नुकसान झालेलं आहे हे आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचं नुकसान आहे. बघू शकता की ते जे उपसलेलं आहे किती भयानक हे. तर मित्रांनो हे असं असतात सगळं, जे आपण काळजीपूर्वक राहिलं पाहिजे, इथेच जपले पाहिजे. आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यातून खूप मोठे नुकसान होतं. खूप मोठे असणारे लोकही जमिनीवर येतात, हे निसर्गाने दाखवून दिलेलं आहे. तर चला मित्रांनो, अशाच मजेशीर व्हिडिओसाठी आणि इंटरेस्टिंग ग्राउंड रियालिटी रिपोर्टसाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कुठल्याही परिस्थितीत विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोटिवेट करत राहील. आणि मित्रांनो कसं आहे, आता व्हिडिओ तुम्ही बघताय खूप आमच्या जाते अशा खूप अशा एक ठिकाणी जातो. टीमची खूप मेहनत आहे, सगळी टीम यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब प्लीज करा, कारण तुम्ही व्हिडिओ बघताय आम्हाला माहिती आहे, तुमचे व्ह्यूज येत आहे, व्हिडिओ बघताय, पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनल नक्कीच तुम्हाला एक चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील, रिअलिटी रिपोर्ट मिळेल, रिअलिटी एक्सपर्टचा एक चांगला एक आम्ही कंटेंट देण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करत आहोत. चला धन्यवाद. आणि पावसाळ्याचे दिवस चालू आहे, लँडस्लाईडचा खूप मोठा धोका संभवतो. अशाच प्रकारचं जर तुम्ही कुठं काही नोटीस केलेलं असेल की जिथं लँडस्लाईड होऊ शकते, तर तिथं आपण जाऊन तिथं एक व्हिडिओ बनवू शकतो.
जेणेकरून आपण त्याच्यावर ज्या प्राथमिक लेवलच्या ज्या काही काळजी आहे त्या तिथल्या स्थानिकांना घेण्यासाठी समजावून सांगू शकतो. तर कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा कुठला पार्ट आवडला असेल किंवा आणखी काही लोकेशन स्पेसिफिक एक्सप्लोअर करायला वाटत असेल तर ते नक्की सांगा. धन्यवाद.